कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी निषेध करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। महात्मा बसवेश्वर महाराज की जय, महात्मा बसवेश्वर महाराज की जय। धिक्कार असो, धिक्कार असो, कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, कर्नाटक सरकारचा धिक्कार असो। महात्मा बसवेश्वर महाराज की जय, महात्मा बसवेश्वर महाराज की। सिद्धराम पातपुरे बसवेश्वर संघटनाचं कार्य करत आहे। बिदर जिल्ह्यातील पालखी तालुक्यात श्री महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे। तरी कर्नाटक सरकारने आजपर्यंत कुठल्याही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी। कारवाई जर नाही केलं तर आम्ही इथं ह्या महात्मा बसवेश्वर सर्कल येथे अमर उपोषणासाठी बसणार आहे आणि सरकारने त्वरित दखल घ्यावी ही सरकारला विनंती करत आहोत। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। ठरविल ना कारवाई त्यांच्यावर करायचं। आज एवढा महापुरुषाचं म्हणजे विटंबना केलेलं आहे। आमच्या सगळं मनात दुखलेलं आहे सध्या। हे लोकांचं पोकळी जेवढं निर्माण झालेलं आहे तेवढं भरून येणार नाही। आता आज एका महापुरुषाचं असं विटंबना होतं हे म्हटलं तर हे खेळ खेळण्यासारखं बाब आहे। असं घडता कामा नये। ते श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे जे विटंबना झालेले आहे त्या संदर्भात सोलापूर आणि महाराष्ट्र समाज बांधवाच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला योग्य ती कडक कारवाई शासन व्हावी। अगर नाही अन्यथा नाही झाली सोलापूर आणि महाराष्ट्र बंद पुकारून समाज बांधव रस्त्यावर येतील याची दखल कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावी। मी तुकाराम सुरेश मेवडी बोलतो की महात्मा बसवेश्वर आमचा दैवत आहे। कर्नाटक येथे बिदर येथे आमच्या बसवेश्वर महाराज पुतळ्याचं विटंबन केलं आहे। त्या कर्नाटक सरकारने काही न दखल घेता त्यांना अटक केलं नाही। त्या अशा समाजकंटकांना फाशी द्या, आम्ही फाशी द्या तर आमच्या समाजाला बांधवतो। लिंगायत समाज जर तुम्ही नाही केलं नाही तर लिंगायत समाज रस्ता रोको करतो। वेळ आला तर पण आम्ही जीव द्यायला पण तयार आहे, पण सरकारने त्याची कदर घ्यायला पाहिजे। आता असल्या महात्मा बसवेश्वर असल्या मानवाला तुम्ही सर्व धर्म समाज सगळ्याला घेऊन जाणारा अशा समाज कंटकाने आमच्या बसवेश्वर देवतावर आपला मनाला भावनामध्ये भावना आमचा ही केला त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो। जर वेळ आला तर आम्ही बसवेश्वर संघटना आणि तमाम लोकांना आम्ही तुमच्यावर निषेध करतो। कर्नाटक सरकार कधी तर बघत आलो, पण असल्या ह्या समाजकांना तुम्ही न्याय देत नाही। जर तुम्ही आमच्या सरकारला तर तुम्ही त्याची जबाबदारी राहण्यासाठी समाजकांना तुम्हाला एकच सांगतो की वेळेवर घेऊन त्याला अटक करून फाशी द्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो। श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्था धुळे सोलापूर या संघटनेच्या वतीने कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी तालुका येथील दाटी चिंचोली या गावी जे 17 जानेवारी रोजी जे साखर कारखान्याच्या परिसरामध्ये जे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा तेथील ग्रामस्थांनी उभा केलेला होता, या पूर्णाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना झालेली आहे। अत्यंत निंदनीय अशी घटना आहे। या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी इथं जमलेलो आहोत आणि यासाठीच ही घटना ज्यांनी केलेली आहे त्या घटनेतील दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन आम्ही श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आत्ताच माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि या आमच्या निवेदनाची आणि मागणीची तमाम राज्यातील बसवप्रेमींच्या मागणीची दखल घेऊन कर्नाटक शासनाने आणि संबंधित जे काही जिल्हा प्रशासन असेल त्यांनी या घटनेची दखल घेऊन दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो। तुम्ही देखील तुमच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक। सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब।
यांच्या येथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648.